जमिनीवर पडलेले वडापाव पुन्हा विक्रीला जात आहेत। रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या जीवाशी अशा प्रकारे त्यांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे। हा व्हिडिओ भुसावळ स्थानकातला असल्याचा एक दावा केला जातोय। व्हिडिओ तपासून कारवाई करण्याची मागणी होतीये। भुसावळ रेल्वे स्टेशन जंक्शन हे सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवाशी हा या ठिकाणी खेळ होतो आहे अशा प्रकारे हे दिसतंय। या व्हिडिओमधून आपल्याला सरळ सरळ दिसतंय की जमिनीवर वडापाव पडलेले आहेत आणि हेच वडापाव या ठिकाणी उचलले जात आहेत आणि ते पुन्हा स्टॉलवर ठेवले जात आहेत। हे वडे पडलेले आहेत, आता हे वडे या विक्रेत्याने उचललेत आणि ते ताटामध्ये टाकलेले आहेत आणि पुन्हा हेच वडापाव विक्री करून नागरिकांना दिले जाणार आहेत। नागरिकांच्या आरोग्याशी अशा प्रकारे हा एक खेळ सुरू आहे। भुसावळ रेल्वे स्टेशन स्थानकावरचा रेल्वे स्टेशनवरचा वडापाव विक्रेत्याने हे वडापाव खाली पडलेले त्या विक्रेत्याने पुन्हा उचललेत आणि हा विक्रीसाठी त्यांना ठेवलेले असल्याचं दिसतंय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या संदर्भातले तपशील। वाल्मिक, भुसावळ रेल्वे स्थानकावरचा हा व्हिडिओ असल्याचं कळतंय, असा दावा सोशल मीडियामधून करण्यात येतोय। काय नेमकं या विक्रेत्याने अशा प्रकारचा वडापाव पुन्हा विक्रीसाठी ठेवला असल्याचं सुद्धा पुढे येतंय? निश्चितच बघायला गेलं जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे रेल्वे स्टेशन आहे, मोठं हब आहे। या ठिकाणी देशभराच्या मोठ्या या ठिकाणी रेल्वे गाड्या येत जात असतात आणि हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी प्रवासी प्रवास करत असतात। मात्र काही प्रवासी असतात जे या ठिकाणी बाहेरचे खाद्यपदार्थ घेत असतात। मात्र या ठिकाणी वडापाव विक्रेता एक व्यक्ती आहे ज्यांच्या एका गाडी चालत असताना त्या ठिकाणी धक्का लागून वडापाव एक खाली पडले आणि त्यानंतर एक सर्वसामान्य असलेला एक प्रवासी जो आहे त्यांनी आपल्या मोबाईलच्या याच्यामध्ये हा कैद केलेला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तो वडापाव विक्रेता जो व्यक्ती जो आहे हा साधारण हे वडेपाव खाली पडले होते ते पुन्हा भरून ते विकल्याचा दावा केला जात आहे। मात्र यावर यदि विचार केला तर रेल्वे विभागाचे इतके आरपीएफचा असेल विभाग किंवा सीसीटीव्ही असेल किंवा इतर त्या ठिकाणी जे फूड ड्रग्स ऑफिसर असतात ते देखील आहे। मात्र यावर अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही। त्यांनी का कारवाई केली नाही असं प्रवाशांच्या वतीने विकलं जातंय। मात्र रेल्वे स्टेशन जे आहे इतकं मोठं रेल्वे स्टेशन असल्यानंतर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे जे वडे विकणारे आहे हे अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची देखील चर्चा चाललेली आहे। मात्र यावर रेल्वे प्रशासन कुठलाही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीये। मात्र हा जो बघायला गेला तर रेल्वे विभागाच्या वतीनं जो वडेपाव विकलेला असतात त्यांना पूर्ण परवानगी दिलेली असतात, त्यांचे आय कार्ड असतात। मात्र ह्या व्यक्तीच्या इथं कुठल्याही तशा गोष्टी दिसत नाहीये, त्यामुळं प्रवाशांच्या वतीनं संताप व्यक्त केला जातो। प्रवाशांच्या जे जीवाशी खेळ चालला की काय असा देखील प्रश्न होतो। मात्र यावर आता रेल्वे प्रशासन काही कारवाई करणार का असं देखील प्रवाशांच्या वतीनं प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे। ठीक, वाल्मिक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।